माझ्या महाराष्ट्रातील SC ST OBC आणि संविधानाला मानणारे लोक, बघा दादांनो, आपल्या देशामध्ये 5000 वर्ष अगोदर हे जे आतंकवादी आलेले आहेत, हत्यारे, बलात्कारी, ज्याने गुरुदत्तीची हत्या करून पुष्पशृंग एवढी दहशत तयार केली दादांनो की त्यांना कापून काढलं बुद्धांना, प्रचारक लोकांना, आणि सगळ्यांवर एवढं दहशत केली की 100 लोकांवर 10% लोक राज्य करू शकतात का? जर शिकलेच नाही तर आता करून दाखवा ना म्हणा, आता करून दाखवा. तुमच्या गाडीचा दम असेल ना, आता करून दाखवा. या घराणेशाहीला, राजेशाही, पेशवाई आणि घराणेशाहीला चॅलेंज करतो मी आज. सगळ्यांनी आपलं बलिदान दिलं, त्याच्यानंतर आम्हाला मिळालेलं आहे. शिवाजी महाराज, तुकाराम महाराज, अहिल्याबाई होळकर, जिजाऊ, त्यानंतर राजाराम महाराज, बघा. आणि ज्योतिराव फुलेंनी शाळा दिली 18व्या शतकात, हे मानत नाही. आणि 15व्या शतकामध्ये राजा महाराज होते हे, आणि ह्यांचं रक्ताचं नातं झालं आहे. हे फार शातीर लोक आहेत, ज्यांनी बायका नव्हत्या आणल्या. आता मला सांगा, एक कुत्री गावात घुमणारी आहे आणि एक कुत्रा गावात आहे, आणि एक कुत्री मस्त, तिला मटण मिळते, चिकन मिळते, ड्रायफ्रूट मिळते, सगळं मिळतं, आणि एक कुत्र्याला तेच मिळते. तर ते कुत्री, तो कुत्रा आपल्या लायकीचं बघाल का नाही? हो का नाही? आणि ती जी कुत्री आहे ती आपल्या लायकीच्या, कारण गावातली कुत्रीला तर काही नसतेच, कोणताही चालते, तिला सडला मांस खाणारं चालते, गू खाणारं चालते, पण पालतू कुत्री असेल तर बरोबर आहे का? त्यानंतर मी किती सांगितलं, काँग्रेस कोणी बनवली? आतंकवादी टिळक आगरकर, बॅनर्जी चटर्जींनी. कारण त्यांनी शिवजयंती साजरी केली. कोणी? ज्योतिराव फुलेंनी, इंजिनियर होते ते, आणि गुलामगिरी आणि शेतकऱ्याचं असूट लिहिलं, बरोबर आहे. कारण त्यांनी शिवजयंती केली ना, समाधी काढून. आणि त्यानंतर 74ला जन्म झाला आहे शाहू महाराजाचं, बिरसा मुंडा. आणि आरक्षण दिलं कोणी? यांनी काँग्रेस काढली कोणी? टिळक आगरकरनी 1885ला, बघा. आणि त्याचं बघून याने शिवजयंतीच्या ठिकाणी हे जयंती केली, गणेश जयंती, आणि 85ला काढली. शाहू महाराज जन्म 74चं. आणि त्यानंतर शाहू महाराजांनी सांगितलं 1 पैसा फाईन करेल मी, आणि त्यांनी 50% आरक्षण दिलं पहिल्यांदा. 14 एप्रिल 1891 बाबासाहेबचा जन्म, बरोबर आहे. आणि माझ्या बिरसा मुंडा 75ला जन्मला, त्याला पॉयझन मारले 1925 वर्षी. हा दुसरा बिरसा मुंडा जन्मलेला आहे. आणि बाबासाहेबाला मदत शाहू महाराजांनी केली 1920मध्ये. माणगावला परिषद घेतली, सांगितलं काय, 90% मूल निवासी लोकांना तुमचा लीडर, SC ST लोकांना बाबासाहेब आंबेडकर. आणि चर्चिलला माहीत होतं हे आतंकवादी बदमाश लोक आहेत म्हणून. त्यांनी 1919मध्ये 3% आणलं ज्युडिशरीमध्ये. आणि शाहू महाराजाच्या आणि बाबासाहेबांनी शाहू महाराजला पॉयझन देऊन मारलं 9 मे 1922ला. किती वर्षाचे होते? 48 वर्षाचे. ज्या एका राजाला 6.5 बुक्कीनं मारतात, एवढं टॅलेंटेड राजा. आणि बाबासाहेबाचे करून RSS कोणी काढले? आर्य हत्यारे यहुदी. आणि हे घराणेशाहीवाले, हे राजेशाहीवाले लोक होते का त्यावेळेस? हो का नाही? यांच्या रक्ताचे नातं आहे की नाही सांगा तुम्ही मला. म्हणजे हे आर्य हत्यारे आतंकवादी लोक आहेत की नाही? हो का नाही? आज विचारतो मी, उत्तर पूर्ण जगाला विचारतो. आणि मंदिर पाहण्यासाठी सत्याग्रह केला. आणि 36मध्ये बाबासाहेबांनी, यांचं मतभेद होतं गांधीचं, मिळून दिले SC STला. आणि 42मध्ये गांधीजींनी म्हटलं, कारण सेकंड वर्ल्ड वॉर, हिटलर बघा, हिटलर मी आता सांगतो तुम्हाला. आणि दादांनो 42मध्ये गांधीजींनी चले जाऊ कोण मेलेत? आणि पेरियार रामास्वामी. सप्टेंबर 1878ला त्याचा जन्म झाला. ते गेले काशीला, आणि असं ब्राह्मण त्या चौकीदारने पकडलं, बोले तू बंबनने निकल. आणि तेव्हापासून प्रेरणे काढली की मी जाती व्यवस्था लढेन. आणि बघा दादांनो, एवढी क्रांती केली की तिथं 69% कुणाच्या बापाची हिंमत होत नाही. आणि ही सुईपासून मिसाईलपर्यंत जाणारे साऊथचे लोक आहेत, लक्षात ठेवा. अब्दुल कलाम, KR नारायण. आणि तुम्ही बघा सायन्समध्ये कोण आहेत? साऊथचे लोक आहेत. आणि हा गोंडा राधाकृष्णन हरामखोर शिक्षक दिन
हायकोर्टामध्ये माफी मागितली कुत्र्याने नाही, हे तेच. कारण सत्ता कोण चालवत आहे? बाबासाहेबांना संविधान पीठामध्ये. आणि 30 जानेवारी 1800 कोणी मारलं त्याला? कोण आहे? नाथूराम मुखर्जे. कोण आहे काँग्रेस RSS काढणारी? कोण आहे जनसंघ काढणारी? आहे का? ओबीसीच्या SC ST लोकांना जरा शुद्धीवर या ना. आणि अजून SC ST OBC लोक गेलेले नाहीत पार्लमेंटमध्ये, लक्षात ठेवा. आणि बाबासाहेबांनी 2 वर्ष 11 महिने 18 दिवसात 26 नोव्हेंबर 49 केलं. काय म्हटले? शिवाजी महाराजांनी स्वाभिमान शिकवलं. आरक्षण म्हणजे सिक्युरिटी दिली आणि जगायसाठी एका मताचा अधिकार दिलं. शिक्षण, रोजगार आणि हेल्थ. आणि सांगितलं स्वातंत्र्य, समता, बंधुत्व, न्याय. लोकांनी लोकांच्या उन्नतीसाठी चालवलेली लोकशाही स्थापन केली. आणि आता काय आहे? वर्ण व्यवस्थेतील ब्राह्मण, वैश्य, क्षत्रिय आणि पेशवाई घराणेशाही, पेशवाई राजेशाही, बरोबर आहे? एकच आहे पेशवाई राजेशाही. सगळीकडे बघा 500 राजे होते, सगळ्या स्टेटमध्ये आहेत. आणि कोण आहेत मग? वर्ण व्यवस्थेतील क्षत्रिय म्हणजे हे सगळे शेतीवाले. यांना तोच लागला चमडीचा, तेच राज करत आहेत. आम्हाला गुलाम, आमच्या आया बहिणांवर अन्याय अत्याचार करण्यासाठी चालवलेली हुकुमशाही. खरं आहे का खोटं आहे सांग? आणि माझ्या शिकलेल्या बहिणींनो थोडं विचार करा. कोणी काँग्रेस काढली आहे, कोणी BJP काढलेली आहे, कोण घराणेशाही आहे, कोणी हे केलेलं आहे 1825 1925ला. आणि बाबासाहेबांच्या शेवटमध्ये विरोध केलं. आणि 51ला हिंदू कोड बिल आणि काळ्या ॲक्टसाठी रिजाईन केलं दादांनो. आणि 52ला जेव्हा इलेक्शन झालं, कोण शिकलेले लोक होते? आणि पेरियार रामास्वामीने तिकडे क्रांती केली. 69% कोणाची बापाची हिंमत होत नाही साऊथमध्ये. कारण आम्ही मूल निवासी लोक आहोत 90%, लक्षात ठेवा. आणि 52ला कोण झाले? तो हेच झालेत. सांगा. SC ST गरीब मराठी लोक शिकलेलेच नव्हते. आणि 14 ऑक्टोबरला दीक्षा घेतली आणि मारण्यात आलं. पार्टीचा रिपोर्ट आत्ता आलेला आहे, ते बॉम्ब सबचे खरंच सांगतात. आणि माझा जन्म 15/10/1959. 1 मे 1960ला कोणी सांगितलं होतं विदर्भ आणि मराठवाडा ॲड करा म्हणून? ऐका जरांगे पाटील. हां. आणि लोक गेले तर मला सांगा, आमचे लोक, तुम्ही लहानचे मोठे झाल्यानंतर तुम्हाला लहानचा मोठं कोण करतो आणि कोणाचे मागता? वडीलच असते, आई आणि वडीलच, हो का नाही? आणि आमचे लोक जेव्हा गेले तेव्हा शिकले होते का? जे 5000 वर्षापासून बघा ब्राह्मण, वैश्य, क्षत्रिय आणि आमच्या भाई म्हणून भोग करायचं, तर मला सांगा, गावात फिरणारी कुत्री असते आणि कुत्रा असतो गावात फिरणारा. आणि एक कुत्री मस्तपैकी आहे, रोज मटण बिटन मिळते, साफ करते, मस्त जे पाहिजे ते दुधी पाजतात तिला गरज असलं तर. आणि एक कुत्रा तसा आहे. तर मला सांगा, गावात फिरणाऱ्या कुत्रीवर कोणी चढतात? मला भीती नाही, बरोबर आहे? आणि हे कुत्रे गावात फिरणारे हे शिकलेच नाही तर बुद्धी कुठून येणार? ऑर्डर, आम्ही सांगतो ते करायचं. मग काय सांगतात ते त्याला सांगतात, बाबा तुला मी चमडी देतो, सगळं देतो, तू गावात फिरणारा कुत्रा. अजय शिकलेले ते कुत्रे तुला फर्स्ट क्लास पैकी देतो ना, पालतू कुत्री चांगल्यापैकी सेक्स असलेली, अरे खाईल पिल तर सेक्स येईल. हा अशा पद्धतीने हे आमचे कुत्रे समाजातले. आणि यांना तिथून पाठवतात कुत्र्याला भुकायला. म्हणून मी म्हणतो SC ST OBC लोक पहिलं कत्ल करा यांची. आणि कॉर्पोरेट सेक्टर, ज्युडिशनरी, ब्युरोक्रेसी, प्रेस मीडिया कोणाच्या हातात आहे? आजे बरं. आणि 62ला कत्लखाना काढलाय आणि 65 पासून हा आलाय कोण? राजेशाही आणि पेशवाई. खरं आहे का खोटं आहे? 15व्या शतकामध्ये घुसले राजा महाराजा, घुसले की नाही? हो का नाही सांगा मला. आम्ही शिकलो होतो का? आणि त्यानंतर कत्लखाना काढलं आणि तो गावात फिरणाऱ्या कुत्र्याला चांगल्यापैकी चिकणी, बघा किती बायका केल्या त्यांनी. आणि तो आमचा महादेव गुणगारे 22 वर्षाचा. कोणी लिहिलं? हे आर्य हत्यारे आतंकवादी आणि हे राजेशाही, हे चालवत आहेत देश. त्यांना आश्रमशाळा दिलं, तूही घे बाबा, तुला कोणत्या कुत्र्या पाहिजेत गावात घे, मास्तरबाई बनवून घे, कर मजा कर. आणि इंदिरा गांधीने 67ला बघा दादांनो काय केलं? आमच्या आईने त्या बिचारीने हे केलं. आणि 70च्या दशकमध्ये सगळ्या प्रायव्हेट बँकला नॅशनलाइज केलं. 71मध्ये बांगलादेशला जी ती मानवतावादी होती आणि 73मध्ये दुष्काळ पडला. आणि 74-75ला स्ट्राईक करणं कोणाची होय? BMS RSSची होय? कोणाच्या या कोण आहे? काँग्रेस. यांच्याशिवाय कुठल्या पार्ट्या झाल्यात का? एवढे तर शुद्धीवर आणा. कोण करत आहेत? काँग्रेस, BJP, RSS कोण आहेत? ह्या आर्य
आणि राजेशाही हो का नाही सांगा तुम्ही मला. आणि हे राजे आमचे याच्यापासून एवढं न्याय दिलं. बघाय जिजाऊ मेली का? अरे जिजाऊ ती संजय भटची बायको आहे. 23 वर्ष 27 वर्ष लढली बिचारी. खरी ती आहे जिजाऊ अहिल्याबाई होळकर. हा आणि मला सांगा दादांनो, 77 मध्ये जेव्हा जनता पार्टीची गव्हर्नमेंट आली त्यांनी मंडल कमिशन काढलं. किती लोकांचा कत्ला केल्या. आणि तुम्ही म्हणता कोण आहे काँग्रेस RSS कोण आहे? केली का गिनती? अरे गिनती केली का? ओबीसीच्या लोकांना गिनती झाली का? आणि या ओबीसी लोकांना कत्ल करा. या लोकांना ते पाठवतात. हे लोक येऊन भुगतात. बघा बीडमध्ये दंगा करणारे कोण आहेत? तर काँग्रेसी तेच, बीजेपी तेच, राष्ट्रवादी तेच, शिवसेना तेच. झोडपा यांना जरांगे पाटील मी सांगतो खरं आहे का खोटं आहे. तर जेवढी गरब मराठाची असेल ना, माझं भाषण आहे का मी रोज टाकतो, खरं आहे का खोटं आहे ते विचार करा आणि निघा रस्त्यावर. असंही मराठच आहे. 84ला तिला कापलं. तिचं लेक्चर आहे मेरा देश का खून काम में आएगा. आणि सिख आणि हिंदूचो मेरे सिख भाइयों कत्ल करना शुरू करो. मारना है तो जड़ से मारो. पेरियार ने मारा था तो किसी की हिम्मत नहीं हुई. उसने बोला है सांप को छोड़ो मारो सालो बम्बन को. ऐसे ही तो मरना है. और इतने इलीगल कानून बनाए और उसके बाद में देखो राजीव गांधी पायलट से ये हुआ. 85 में UMI है. ये मनु सिंह भी आतंकवादी जेठमलानी, आतंकवादी अटल बिहारी वाजपेयी, और ये जो है प्रकाश कारात कम्युनिस्ट वाला इन्नो लाइए देख लो. और राजीव गांधी बोला 1 रुपए में से 10 पैसा खर्चा करते 90 पैसा खाते. उस बेचारे के टुकड़े टुकड़े किए गए 91 में. सही बात है गलत बात है? हुई क्या ओबीसी की जनगणना 90 तक? कौन राज कर रहा है पूरे देश में? निकालो जन्म कुंडली निकालो. ये आर्य हत्यारे आतंकवादी लोग कर रहे हैं. और ये जो राजा महाराजा का औलाद, इतना बड़ा फ्रॉड इलेक्शन हुआ महाराष्ट्र में. साले हरामखोर संभाजी ब्रिगेड हो, मराठा के औलाद हो. अरे तुम सुअर से भी नीचे हो गांडू लोगों. क्या किया जिजाऊ ने? औरत थी तो अन्याय के विरुद्ध लड़ी ना. अहिल्याबाई होळकर ने क्या किया? शिवाजी महाराज ने क्या किया? संभाजी महाराज के टुकड़े के सब भूल गए. चमड़ी चाहिए ना इनको, चमड़ी. ये चमड़ी के शौकीन लोग हैं. सही बात है कि गलत बात है? मेरे SC ST काटो सालों को इनको. और सही में अगर है ना, गरीब मराठा कहते ना, काटो सालों को, तुम्हारा लाइफ बर्बाद कर दिया है. ऐसे ऐसे कानून बनाए हैं. UVM मनुस्मृति है ये. और 91 में क्रिमिनल लगाया. 2000 में पेंशन बंद किया है. हमारे जो बैकवर्ड क्लास के लोग हैं ना, मराठा के बच्चे लोग. सही बात है कि गलत बात है? कौन है? यह आतंकवादी यह है. और घरानाशाही देख लो MP में. माँ अटल बिहारी वाजपेयी की, बहन जनसंघ में, बाप कांग्रेस में, और वो लड़का अभी बीजेपी में. कुत्तिया है ना उधर. वेश्या व्यवसाय. मैं अभी भी बोल रहा हूं वेश्या व्यवसाय चल रहा है भारत के अंदर डेमोक्रेसी के नाम पे. और इस तरह से इन्होंने इतने गैर कानून बनाए. UVM का तो हो गया चिल्लाते चिल्लाते. देख लो सबसे एक पक्ष प्रणाली, CCA NRC, सिविल कॉमन सिविल रूल्स, यानी तुम हम सभी के. देखो और बैकवर्ड का चमड़ी देखे. देखो बुड्ढा 84 साल का चमड़ी चो साला खेड़ के. अबे आओ साले हो, तुमने कांग्रेस और RSS के हेड. मैं आता हूँ पार्लियामेंट के अंदर, मुझे दो. और 2 साले तुम्हारे एक माँ के बाप के, तो मेरा आंसर दो. साले वो पैसा चाहिए, कुत्तियाँ चाहिए. पूरे भारत के अंदर में धंधा. सिर्फ तमिलनाडु छोड़ के वहाँ पे पेरियार हुआ है. पहले बोला है उसने किसी के बाप की हिम्मत नहीं होते. आर्टिकल सूची 9 में डाला हुआ है 69% रिजर्वेशन है. और मेरे देश के लोगों ये ऐसे कानून बनाए. देख लो आप गुलाम होने वाले हो. कितने लोग हमारा बोलता है वो आतंकवादी. आतंकवादी बोलता हूँ आज. गांडू 7 क्लास पढ़ा हुआ 85 करोड़ 5 किलो से 13 करोड़ गोचे घूम रहे. करोड़ों लोगों की हत्या कर दी. मणिपुर में महामारी माँ बहन को काट रहे. 19 में 45 बच्चों को मारा. और हमको बोलता है 50 से पहले पूरा करो. महाराष्ट्र में SC ST के लिए 50 से पहले. OBC का तो हुआ ही नहीं कुछ. मराठा के लिए 67 का. और वो EWS वाले आर्य हत्यारे आतंकवादी के लिए कोई क्राइटेरिया नहीं. ऐसा भी मरना है. मेरे बेटे लोगों निकलो, काटो सालों को ये SC ST OBC के लोगों को. और जरांगे पाटिल ये आपका ड्यूटी है. आप गांड में रहो नहीं तो भोक में डालो साले हो. मालूम पड़ गया साले तलाल भड़वे. तुमको भी चमड़ी का लगा है. एक आदमी बोलता है कि रे मुंह से. और सबसे पहले मेरे धनगर लोगों इसको काटो साले को. ये चमड़ी चोर 12वीं साला. मालूम है क्या भोसड़ी के तेरे को किसने कैसा संविधान बनाया, किसने क्या दी, कौन है रही है?
हाँ, पेशवाई, राजेशाही और घरानेशाही। सालों के घर में ग्राम पंचायत, नगर परिषद कितना पेंशन लेते हैं। चलो भाई साहब, नेक्स्ट इसमें बता।